विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इंग्रजी विषयामध्ये युनिट 2.5 अ हिरोईन ऑफ द सी हा धडा सध्या आपण वर्गामध्ये शिकत आहोत. या धड्यात ग्रेस डार्लिंग नावाची मुलगी आहे, की जिचे वडील लाईट हाऊस कीपर आहेत. तर जेव्हा तिच्या वडिलांची एका दुसऱ्या लाईट हाऊसमध्ये बदली होते, त्याचं नाव आहे लॉंगस्टोन लाईट हाऊस. व्हेन ग्रेस वॉज 10 इयर्स ओल्ड, द फॅमिली वेंट टू जगाच्या नकाशात तो आयलंड दाखवतो. बघा, हा आपला भारत देश आहे. भारताच्या पश्चिमेला गेलं आणि आफ्रिका खंड क्रॉस केला, आशिया खंड क्रॉस केला, की इथे बघा हा ड्रॅगन आकाराचा जो दिसतोय, हा इंग्लंड आहे. आणि या इंग्लंडमध्ये जो लाल स्पॉट दिसत आहे, तो पूर्वेकडचा किनारा आहे, इंग्लंडचा ईस्ट पार्ट. आणि या यूकेमध्ये, युनायटेड किंगडमच्या पूर्वेला आपण जसजसं झूम करू, बघा समुद्र किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर हे आयलंड दिसत आहेत. बघा बघा, तुम्हाला क्लिअर दिसेल. अजून जाऊया पुढे. बघा, दिसू लागले लॉंगस्टोन लाईट हाऊस. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लॉंगस्टोन लाईट हाऊस आहे. चारी बाजूला पाणी आहे, खडकाळ जमीन आहे आणि इथे कोणीच राहत नाही. या ठिकाणी ग्रेसचे पप्पा काम करायचे. बघा किती सुंदर इमारत आहे. तिचा फोटो सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. आता याच्यात सुधारणा झाली असेल, पूर्वीच्या काळी एवढं नसेल. लॉंगस्टोन लाईट हाऊस, आणि या लाईट हाऊसपासून चारी बाजूला बघा पाणी दिसत आहे आणि खडकाळ जमीन आहे. बघा, छोटे छोटे आयलंड आहेत. तर इथे तो ॲक्सिडेंट झालेला होता 1838 साली. एक जहाज येऊन पडलं होतं आणि त्याची टक्कर झाली होती. तर अशा पद्धतीने हा लॉंगस्टोन लाईट हाऊस आहे. याचे काही चित्र मी तुम्हाला दाखवतो. बघा किती सुंदर आहे. मला वाटतं 1838 साली असा नसेल, पण आता सुधारणा झाली आणि सुंदर असं रंगकाम सुद्धा केलेलं आहे आणि लांबून असा दिसतो. ठीक आहे, तुम्हाला लाईट हाऊस दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवत आहे. अभ्यास करा. टेक केअर. बाय.